हेच लोक येणार ना. उदाहरण दिलंच ते विमानात. अरे जगण्याकडे बघ जरा. दादाच्या इलाजासाठी पैसे घेतले होते ते पडतं नाही, पहिलं घेऊन गेला माझ्यामुळे. कमी जास्त प्रमाणात इंडियामध्ये पण आहेत, इंटरनॅशनल लेवलला पण आहेत आणि मग ती कथा मांडत तेव्हा या बाजूला आहे त्या बाजूला आहे तर बांधावर जो आहे आणि आजच्या काळामध्ये जे लोक बांधावर उभे असतात त्यांची परिस्थिती अवघड आहे. तशीच हिंदीची पण परिस्थिती अवघड आहे, कारण तो बांधावर त्या निर्णय घेता येत नाही आणि तो निर्णय घेतो की नाही, निर्णय घेताना काय अडचणी येतात, कसा निर्णय घेतो, त्या परिस्थितीतून रस्ता कसा खोरत जातो याची ही गोष्ट आहे. ते जे पात्राची प्रतिक्रिया ते मी केली. जीवनसुद्धा त्यांच्या नशिबी नसतं आणि अशा जर प्रथा पाळण्यासाठी लादण्यासाठी त्यांना फोर्स केलं जातं आणि त्यासाठी ते स्वतःचं घरदार जमीन वगैरे गहाण ठेवत असेल तर ते त्याला कुठे सहन होत नाही. कारण ते शिवराम हा 2 ठिकाणी वर्किंग करत असतो, गाव पण असतं आणि तो शहरामध्ये पण काम करत असतो. त्यामुळे